एका 5 महिन्यांच्या गर्भवती महिला कमांडोचा तिच्याच पतीने डंबेलने डोकं फोडून जीव घेतला। हे सत्य ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल। प्रेमाचा आणि संसाराचा असा रक्तरंजित शेवट पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। ही घटना आहे देशाच्या राजधानी दिल्लीतली। काजल जी दिल्ली पोलिसांच्या एलिट कमांडो युनिटमध्ये कार्यरत होती आणि अंकुर यांची ही कहाणी आहे। कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि 3 वर्षापूर्वी त्यांनी लव्ह मॅरेज केलं। पण लग्नानंतर चित्र पूर्णपणे पालटलं। सासरच्यांनी काजलला तिच्या सावळ्या रंगावरून आणि हुंड्यासाठी सतत टोमणे मारायला आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली। पण हत्येचं मुख्य कारण ठरलं अंकुरचं एक काळं सत्य। अंकुरच्या एका जुन्या फसवणुकीच्या आणि भरती घोटाळ्याच्या प्रकरणाची माहिती काजलला मिळाली होती। आपलं हे गुपित जगासमोर येईल या भीतीपोटी आणि सततच्या घरगुती वादातून 22 जानेवारीला अंकुरने माणुसकी विसरून 5 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या आपल्याच पत्नीच्या डोक्यात लोखंडी डंबेलने वार करून निर्घृण हत्या केली। यात काजल आणि तिच्या पोटातल्या निष्पाप जीवाला आपले प्राण गमवावे लागले। आजच्या काळात एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतो, पण दुसरीकडे घरातच महिला सुरक्षित आहेत का? या विकृत मानसिकतेच्या पत्तीला कोणती शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात।